वेदशास्त्र वारी बाया सगळं म्हणून मला सांगतात मला संसारामध्ये राहणं आपण एक काम करा दिवे वेलू करी बंधना तुळे केला माझ्या हरिमुखे म्हणा देवाचं नामस्मरण करत करत करता करता तुम्ही संसार खेळताना चालते त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू अहो 4-5 बायका घरावर तुम्हाला समान कसं तर काय ना 4-5 बायका केल्याच्या नंतर ही भक्तांच्या यादीमध्ये नाव येतं त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगू 700 बायका प्राधान्य होते भक्तांच्या यादीमध्ये नाव अग्रगण्य होतं तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नी माझे एक पावली अशी अवस्था आपल्याची अवस्था राहिली ना करण्याची अवस्था कधी होईल का सांगा मी भक्तांच्या यादीमध्ये नाव येते तुमची एकच आहे तुमच्या कोणत्या यादीमध्ये नाव आहे तुमचंच नाही अहो तुमच्या राशन कार्डाच्या यादीमध्ये नाव नाही तुमच्या भक्तांच्या यादीमध्ये नाव कधी येईल काय सांगता येत नाही पण यावं असं काहीतरी जीवनामध्ये केलं पाहिजे आणि भक्तांच्या यादीमध्ये नाव यावं असं वाटत असेल या सगळ्यासोबत संबंध जोडावा लागते कोणते संबंध जोडावे लागते आपलं जे प्रेम चढले ना महाराज संसारावर ते करायचं आणि भगवंताच्या चरणाशी जोडायचं महाराज तेव्हा तसं झालं ना तुम्ही स्वतःला अनाथ बनवू शकता संसारामध्ये राहून सुद्धा असं ज्या दिवशी अनाथ राहून ना त्या दिवशी आपल्या भावनेच्या बळावर सत्य भगवंताला आपल्या बळी लाभून देणे तुकामुळे भावे देवा सत्य लाभवावे साधू संतांनी भगवंतांना आपल्या बळी लाभवले कोण कोण लाभले याची आपली पाहिजे त्याच्या पहिल्या भजनामध्ये टाळे वगैरे टाळाटाळी करायची नाही आता तर तुम्ही भजनामध्ये टाळे वगैरे टाळाटाळी बजवण्यासाठीच देतो ते पण कीर्तनात नाही म्हणत कीर्तनात कुठं बाजार जे गतिरोधका थांबून होत्या बघा यावर आता ज्यांना भेटून नाही असं वाटत असेल ना तर मग भजनामध्ये टाळ्या वगैरे टाळाटाळी करायची म्हणत तुम्हाला एक बात आली का ससुराल में सालीकार भजन में ताली का कुछ अलग ही महत्व होता है म्हणता तुम्ही माझ्या पत्राला सांगितलं तर माझं मुख पवित्र होते पण भक्ताचं चरित्र तुम्ही तुमच्या कानाला ऐकलं तर तुमचे कान पवित्र होतात म्हणून दोन्ही गोष्ट मुरली बाणावे ऐकावे त्याची सभा साधूचं चरित्र भगवंताचे चरित्र तुम्हाला माहित असेल तरी ते ऐकत राहिलं पाहिजे का एकच कारण आहे आपण पवित्र व्हावं असं वाटतं कीर्तनामध्ये टाइमपास इकडच्या गोष्टी सांगण्यापेक्षा साधूचं चरित्र भगवंताचं चरित्र वर्णन करावं जेणेकरून मूर्ती बसावी आणि परिसी हरीची ऐसे कीर्तन मर्यादा संतांच्या भगवंताने अनेक भक्तांच्या घरची कामं केलेत बघा ना असं भक्तांची घरी सांगायचं ज्याच्या चित्तामध्ये आता निष्काम प्रकारची आज शिल्लक राहणे तेव्हा साधू बघेले अशा दरबारामध्ये जसं दरबारामध्ये आले ना माझ्या जनाबाईनं देवाचं स्वरूप
मेडीच्या सर सर करता थोडा पीतांबर मतवाला सर सर करता थोडा पीतांबर मतवाला कितना सुंदर लागे बिहारी कितना लागे प्यारा असं गोड असं सौंदर्य तसं नानाबाईनं पाहिलं पाहिले अवोढ लागे सांगते माझ्याकडून काहीतरी चूक झाली तर मला खूप अंतकरणाने क्षमा करा अंतकरणाने चूक झाली तसं बुद्धी निधी तुमच्यासोबत Oh